सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी रमजान ईदच्या उद्या येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 17 तारखेला होणाऱ्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जेव्हा माझा जन्म झाला होता छोटासा परिवार होता, आज इतका मोठा माझा परिवार झालेला आहे. राजनीतीमध्ये राहताना इतकं लोकांचं प्रेम मिळणं, इतकं विश्वास आजच्या युगात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये राजनैतिक लोकांना बघण्याचा दृष्टिकोन जे झालेला आहे ते खरं आहे. आणि आज इतक्या मोठ्या संख्येने माझ्यासाठी तुम्ही लोक जे प्रयत्न करत आहे, मी ऋणी आहे आपल्या सर्वांचा. मला माहीत आहे की ज्या आतुरतेने आपण वाट बघत आहे की आपल्या कष्टाच्या, आपल्या आयुष्यभरची जी कमाई आहे ते कधीपासून सुरू होणार. मला या गोष्टीचा आनंद आहे की सर्व काही प्रयत्न करून सुद्धा तुमच्या ताकदीमुळे जे वकील आपल्याला पाहिजे होते, अनेक प्रयत्न झाले. बहुतेक मॅडमला सुद्धा हे माहीत नसणार, पण हे मॅडम नको, आमच्या मर्जीतला आम्ही वकील देणार आहे, त्याच्यासाठी जे प्रयत्न. नाहीतर इतकं वेळा मी महाराष्ट्राचे डीजीला भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, आपल्या समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत मी स्वतः अनेकदा जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाऊन त्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर. नाहीतर या देशाचा कायदा असा आहे, एका माणूस बेलवर सुटला तर त्याच्यामध्ये जे भीती असते ते भीती संपून जाते. आता मी जेल वरून बाहेर आलेला आहे, आता मला परत कोणीही पाठवू शकणार नाही. आणि मला हे कळाले होते की अनेक जे डायरेक्टर्स आहेत, चेअरमॅन आहेत, त्यांची बेलची ऍप्लिकेशन जे कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आणि सगळं काही प्रयत्न हे सुरू होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते लोक बाहेर येण्याच्या अगोदर मॅडमची नियुक्ती होऊ नये, म्हणजे कोणत्याही स्पेशल पीपीची नियुक्ती होऊ नये याच्यासाठी खूप प्रयत्न सुरू होते. मी एक 10 दिवसापूर्वी एका कामासाठी मुंबईला गेलो होतो. तर मी म्हटलं चला एकदा पुन्हा जाऊन मी प्रयत्न करतो. मग डीजी मॅडमला भेटलो मी. मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो आणि त्यांना सविस्तर सांगितलं की कशी परिस्थिती आहे हे लोकांची. आणि मी त्यांना फक्त हे विचारलं की साहेब, नियमाप्रमाणे हे लोकांना जे वकील पाहिजे ते नियम आहे की जे लोकांना जे वकील पाहिजे त्याची नियुक्ती सरकार करतं. मग या केसमध्ये असं का झालेलं आहे की तुम्ही स्पेशल पीपी अपॉइंट करण्यासाठी मला वाटतं 8-10 महिने तर झाले असेल प्रस्ताव पाठवल्यानंतर. 9 महिने. या 9 महिन्यामध्ये फक्त एक वकील नियुक्तीसाठी 9 महिने लागत असेल तर तुम्ही विचार करा की आपला सिस्टम कसा झालेला आहे. मी थोडासा जास्त बोललो, याचा परिणाम हे झालं की त्याच्या 2 दिवसानंतरच मला कोमल कंधारकर मॅडम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मैडम इतना तो आप समझ लीजिएगा, मेरी बातों में वजन भी है, बहुत वजन है मेरी बातों में। मैं अकेला ही सही, लेकिन सरकार को भी मालूम है कि अगर मैं सरकार के पीछे पड़ा तो कैसा पड़ूंगा। आता एक प्रोसिजर आपलं कंप्लीट झालेलं आहे। दुसरं म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण हायकोर्टामध्ये, याच हायकोर्टामध्ये आपण एक जनहित याचिका फाईल केलेली आहे आणि आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे, मी काही वकील नाही आहे, पेशेने मी वकील नाही आहे, मी कधीही लॉ केलेला नाही आहे, पण मी आमदार आणि खासदार असताना या 10 वर्षामध्ये मी 4 जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे, 4 PIL, ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो। सर्वप्रथम एक जे PIL मी फाईल केली होती ते कसल्या संदर्भात होती, तर ते करोनाच्या नंतर ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना हॉस्पिटलची बिल्डिंग तर होती, तर तिथे व्हेंटिलेटर्स नाही होते, तिथे ऑक्सिजन नाही होते, कोणत्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, मेडिसिन्स नाही। तर मला एक विचार आला होता की अनेक लोक जो करोना काळात मेले ते फक्त त्या व्हायरसमुळे मेले नाही, त्यांना मेडिकलची सुविधा ते मिळायला पाहिजे होती, त्या काळात ते मिळाली नाही होती, म्हणून अनेक लोकांचा जीव गमावं लागलं होतं। म्हणून मी एक जनहित याचिका फाईल केली। माझे एक वकील आहे प्रसाद जरारे म्हणून, त्यांनी मला सांगितलं की सर हे केस तुम्ही स्वतः लढा। मला माझा पहिलाच अनुभव होता, मी म्हटलं माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे, मी काही वकील नाही आहे, मी कसं लढणार। तर त्यांनी मला प्रोत्साहित केले की साहेब तुम्हीच हे केस लढा। आता एका सामान्य माणूस, तुमच्यापैकीही कोणी असू शकतं, जेव्हा हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल करते आणि तुम्हाला स्वतः लढायचं आहे, तुम्हाला कोणा वकीलला ठेवायचे नाही आहे, तर 2 रजिस्ट्रार समोर, हायकोर्टाचे 2 रजिस्ट्रार समोर तुम्हाला जावं लागतं आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतं, ते तुमच्यामध्ये लायकी आहे का की तुम्ही हायकोर्टासमोर उभे राहून तुमचा केस फाईट करू शकता का, ते आपल्याला विचारतं। मग मी गेल्यानंतर एका रजिस्ट्रारने मला विचारलं कि आप तो बहुत बड़े बड़े वकील आप लगा सकते हैं, या आप केस क्यों लड़ना चाहते हैं। मी त्यांना म्हटलं की हो खरी गोष्ट आहे की मी एक मोठा वकील लावू शकतो, पण दररोज जे गरीब लोक माझ्याकडे येतात आणि आपली व्यथा मांडतात की कुणाला कॅन्सर झालेला आहे आणि फक्त एक MRI करण्यासाठी, एक CT स्कॅन करण्यासाठी त्यांना पेपरला लिहून देण्यात येते की तुमचा नंबर 3 महिन्यानंतर येणार आहे, फक्त MRI करण्यासाठी, तर त्या माणसाची, त्या पेशंटची काय व्यथा असेल, ज्याला कॅन्सर झालेला आहे आणि त्याला सांगण्यात येतं की MRI करायचं असेल तर 3 महिन्यानंतर या, आता खूप नंबर आहे, विचार करा तुम्ही। मी एक खासदार आहे, दुर्दैवाने मला काही झालं तर मला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही। देशातले आणि विदेशातले जे सगळे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये मी जाऊन, मी माझ्या परिवाराला कुणालाही काही झालं तर विदेशात जाऊन मी लाखोंच्या मी स्वतःचा इलाज करू शकतो आणि त्याचा सगळं पैसा जे आहे ते सरकार भरेल। मग हे खासदाराला बनवणे कोणी, हे खासदाराला दिल्लीला पाठवणे कोणी, या लोकांनी पाठवलेले आहे मला। हे गोरगरीब लोकांनी मला दिल्लीपर्यंत पाठवले आहे, तर हे माझी जबाबदारी नाही आहे कसं त्यांना मरण्यासाठी सोडायचं। तर मी स्वतः उभे राहिलो,
या गोष्टीचा आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे की महाराष्ट्रातले जे चीफ जस्टिस आहे, सगळे हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहे, त्यांच्या समोर जेव्हा मी उभे राहिले होतो तर सुरुवातीच्या 10 मिनिटं त्यांनी मला बघून त्यांना असं वाटत होतं की खासदार म्हणजे जसे खासदार असते तसंच असेल. का 10 मिनिटात आणि त्याच्या नंतर त्यांनी ते सगळं वाचलं आणि बोले हा बोललीये जलीलचा. आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात केली ते मला बघतच राहिले आणि त्याच्या नंतर त्यांनी सांगितलं इतके चांगले मुद्दे या पेटिशन मध्ये हे जे पेटिशनर आहे त्यांनी इतके चांगले मुद्दे उपस्थित केले आहेत. मी माझ्या फक्त जिल्ह्याच्या संदर्भात ते मुद्दे उपस्थित केले होते, कारण मला माहित आहे की अस्पतालांची अवस्था ते कन्नडमध्ये कशी आहे, गंगापूरमध्ये कशी आहे, वैजापूरमध्ये कशी आहे, फुलंब्रीमध्ये काय आहे, सिल्लोडमध्ये काय आहे, सगळ्यांना माहित आहे. मग हायकोर्टाने सांगितलं की इतके चांगले मुद्दे यांनी प्रस्तुत केलेले आहेत की आम्ही याचा फक्त जिल्ह्यापुरता हे पेटिशन न ठेवता आपण महाराष्ट्रातले सगळे जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्याचा समावेश करू. मला या गोष्टीचा अभिमान आहे. 10,500 जे नोकऱ्या 10,500 नोकऱ्या जे सरकारी हॉस्पिटल्स मध्ये, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, टेक्निशियन्स आहे, क्लास 4 चपरासीची जी नोकरी आहे, 10,500 नोकऱ्या जे महाराष्ट्रामध्ये निघालेले आहे त्याच्या नोटिफिकेशन मध्ये सर्व त्याच्या वर लिहिलेलं आहे सय्यद इम्तियाज जलील वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, PIL नंबर 47/22. म्हणजे आज उद्या मी खासदार आहे, राहणार नाही राहणार मला माहित नाही, पण जे 10,500 लोकांच्या मुळे गोरगरीब लोकांना फायदा मिळणार आहे, त्यांचा आशीर्वाद किती मिळणार आहे मला. तर हे पेटिशन मागच्या 3 वर्षापासून मी स्वतः कोर्टामध्ये उभे राहतो. एक उदाहरण देतो की चाललेला काय आहे आज या घाटी अस्पतालमध्ये, या घाटीच्या GMCH हॉस्पिटलमध्ये 150 कोटी रुपये ची एक सुपर स्पेशालिटी बिल्डिंग तयार करण्यात आली. 150 कोटी रुपयेची 120 कोटी रुपये केंद्र सरकारकडून आम्ही आणलं, 120 कोटी रुपये, 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. बिल्डिंग तयार, 30 कोटी रुपयेचे नवीन चांगले इक्विपमेंट्स हार्टच्या ऑपरेशनसाठी, किडनीच्या ऑपरेशनसाठी, न्यूरोचा, ब्रेनचा 30 कोटी रुपयेचे इक्विपमेंट्स. मग गपचूप काय केले सरकारने? हे 150 कोटी रुपयेची जे सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहे कुणाच्यासाठी? तर हे गोरगरीब लोकांना मुफ्तता मेडिकल सुविधा मिळावा याच्यासाठी 150 कोटी रुपये जे त्याची बिल्डिंग तयार करण्यात आलेली आहे. मग गपचूप काय केलं त्यांनी? त्यांच्या वेबसाईटवर एक टेंडर टाकलं. आणि टेंडर कशामुळे? की हे 150 कोटी रुपयेची इमारत, हे हॉस्पिटलची बिल्डिंग आम्हाला प्रायव्हेट एका माणसाला द्यायची आहे. म्हणजे ते मोठे उद्योगपती असणार आहे किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक असणार आहे. त्यांना हे 150 कोटी रुपये सरकार नाही चालवणार, ते हॉस्पिटल एका प्रायव्हेट पार्टीला द्यायचे आहे. माझ्या लक्षात आल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट्स मी काढलं, कोर्टाच्या समोर हे दिलं आणि कोर्टाला सांगितलं की जे मोठे लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे खूप मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, खूप मोठे मोठे
ते पैसे खर्च करून तिथे आपला इलाज करू शकता, पण हे जे 150 कोटी रुपये आपण आणले होते हे गोरगरीब लोकांसाठी आहे, ते कुठे जाणार? कोर्टाचाही मी धन्यवाद देतो. कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली आणि कोर्टाने आदेश पारित केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 150 कोटी रुपयाचे बिल्डिंग प्रायव्हेट हॉस्पिटल माणसाला आपण देणार नाही, हे गोरगरिबांसाठीही ठेवणार आहे. मला माहित नाही किती लोकांनी हे पेपरमध्ये वाचलं असेल, कारण पेपरवालेही माझे खूप चांगले मित्र आहे असं नाही आहे. माझ्या विरोधात काही असतं तर 6 कॉलम, चांगलं काही काम केलं तर छोटासा लहानसा एक सिंगल कॉलम. याच्या नंतर मी जे दुसरा जनहित याचिका फाईल केली होती, इतकं शिव्या मला वाटतं नाही की मला कधी मिळाले असेल की जेव्हा मी हे जनहित याचिका फाईल केली होती. कसल्या संदर्भात होती? 2013ला मी 2014ला आमदार झालो होतो. 2014ला तर 2013ला या शहराला, या जिल्ह्याला 200 बेडचा हॉस्पिटल सँक्शन झाला होता केंद्र सरकारकडून. आमदार झाल्यानंतर 2016ला माझ्या कानात ही बातमी आली की 2013ला म्हणजे 3 वर्ष झाले होते, 200 बेडचा हॉस्पिटल. विचार करा, 200 बेडचा किती मोठा हॉस्पिटल गोरगरिबांसाठी. तर मी विचारपूस केली की काय झालं त्याच्या हॉस्पिटलचा. कोणाच्याकडे काही उत्तर नाही होतं. मग मी एक मीटिंग लावली. त्या मीटिंग मध्ये सिव्हिल सर्जनला बोलवलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, तहसीलदारांना बोलवलं, मेडिकल डिपार्टमेंटचे सगळे जे मोठे अधिकारी आहेत त्यांना बोलवलं. एक मीटिंग बोलवली आणि त्यांना विचारलं की हे 200 बेडचं हॉस्पिटल 2013ला आलेला आहे, त्याचा फंड आपल्याकडे आलेला आहे, त्याची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत आलेला आहे काम. मग तहसीलदार साहेबांनी माझ्याकडे इतकं मोठी एक फाईल माझ्या समोर ठेवली आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आम्हाला सरकारी जमीन इथे मिळत नाही. किती जमीन पाहिजे? तर 7 एकर जागा पाहिजे होतं, 7 एकर जागा. आणि ते सरकारी जमीन त्यांना मिळत नाही होती. मग सिव्हिल सर्जनला विचारलं, ते म्हणतो की साहेब आम्ही कलेक्टरला पत्र लिहितो. कलेक्टरच्या माणसाला विचारलं तर ते म्हणतो आम्ही तहसीलदारला पत्र लिहितो. तहसीलदार म्हणतो मी सिव्हिल सर्जनला पत्र लिहितो. असं गोल 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 सुरू होता सगळं काम. मग त्यावेळी मला हे सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्राचे, ते भारतीय जनता पार्टीचे असू शकते पण लोक नेते होते, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब माझेही मित्र होते. मीही पत्रकार होता 24 वर्ष, चांगले मित्र होते. मग त्याच वेळी मला हे सांगण्यात आला की क्रांती चौक जवळ जे दूध डेअरी आहे त्या दूध डेअरीची जागा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आलेली आहे. मग मला हे प्रश्न पडला की हॉस्पिटलसाठी सरकारी जागा नाही आणि एका नेत्याच्या स्मारकासाठी 7 एकर जागा देण्यात आलेली आहे आणि तेही क्रांती चौकला. मी त्याचा विरोध केला. मी गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी, माझी बहीण पंकजा मुंडेला भेटलो आणि तिला एक प्रश्न विचारलं की ताई, मला जितकं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बाबतीत माहीत आहे, मित्र होते, चांगले माणूस होते, लोकनेते होते, त्यांना आपण जिवंत असताना प्रश्न विचारले असते की साहेब तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नावाचं स्मारक पाहिजे का तुमच्या नावाचं हॉस्पिटल पाहिजे किंवा शाळा पाहिजे, तर मी आपल्याला सांगतो की ते म्हणाले असते की नाही, स्मारक नाही, माझ्या नावाने तुम्ही हॉस्पिटल उभा करा किंवा शाळा उभी करा. पण राजनैतिक मुद्दा होता. त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलील म्हणजे असा मुद्दा जेव्हा मी प्रस्तुत करतो तर मला मुसलमान करण्यात येतं, मला एका पक्षाशी जोडण्यात येतं. तर इतक्या साऱ्या लोकांनी मला शिवीगाळ फोन करायचं, तुला कळतं का तू कशा कुणाचा विरोध करतो,
तुझी लायकी आहे का? तू कोणाचा विरोध करतो आणि कशासाठी तुला पाहिजे दुसरी जागा घेणं? कोणी ऐकायला तयार नाही होते. मग मी दुसरी जनहित याचिका हायकोर्टामध्ये टाकली आणि हायकोर्टाला हे सांगितलं की माझ्या जिल्ह्याला हॉस्पिटलची आवश्यकता आहे, कुणाचं स्मारक आणि पुतळ्याची आवश्यकता नाही आहे. आणि हायकोर्टाने ते मान्य केले आणि आज त्या जागेवर जिथे एका नेत्याचं स्मारक उभे राहणार होतं त्या जागेवर आज 200 नाही 400 बेडचे हॉस्पिटलचं काम आज सुरू आहे. 400 बेडचं हॉस्पिटल. विचार करा की हे फायदा कुणाचा होणार आहे? कोण तिथे जाणार आहे? किती गरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे? आणि फक्त विरोध करायचा म्हणून विरोध केला नाही. फक्त ते एका वेगळ्या राजनैतिक पार्टीचे होते म्हणून मी विरोध केला तसा नाही. हे हॉस्पिटल जेव्हा सँक्शन झाला त्याचं काम सुरू झाला. आज 6 फ्लोर पर्यंत आलेला आहे. 2025 येणाऱ्या वर्षामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. त्या हॉस्पिटलचा मी एक खासदार म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. रिटर्न मध्ये पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना की हे जागा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी होती. मी भांडण केलं, मी लढलं, सगळं काही केलं. आता तिथे हॉस्पिटल उभे होत आहे. आता त्याच हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. पत्र लिहिले मी. काय आहे की राजनीतीमध्ये असं आजच्या काळात म्हणजे मी एक वेगळ्या पार्टीचा खासदार, माझ्या लोकांनी सांगितलं तुम्ही कशाला बीजेपीचे, तर तुम्ही पण काय आहे की हे जे राजनीती मध्ये सगळं जे चाललेलं आहे की आपली आवश्यकता काय आहे, आपल्यासाठी प्राथमिकता काय असायला पाहिजे, ते कोणीही विचार करायला तयार नाही आहे. आज मला जे लोक शिव्या देत होते तेच लोक जेव्हा ते हॉस्पिटलचं काम सुरू झाला तर परलीहून आणि बीडहून अनेक असे युवा लोक माझ्याकडे आले गाड्या भरून आणि त्यांनी स्वागत केले की साहेब आम्ही तुम्हाला शिव्या देत होते पण आज आम्हालाही अभिमान आहे की ते हॉस्पिटल इथे सुरू होत आहे आणि तुम्ही सरकारला पत्र लिहिलेले आहे. ते हॉस्पिटलचं नाव आता तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवून द्या. तर हे दोन, त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टचे वर्कर्स आहे त्याच्या संबंधात मी एक PIL फाईल केलेली आहे आणि चौथी PIL जे जनहित याचिका मी फाईल केलेली आहे ते आपल्या संदर्भात आहे. आदर्श आणि सगळं जे पतसंस्थामध्ये जे कोट्यवधी रुपये ते चेअरमॅन असू द्या, डायरेक्टर्स असू द्या आणि त्यांचे सगळ्यांचे संबंध राजनैतिक पक्षांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सोबत आहे म्हणून ते कधीही पैसा लोकांना मिळालेला नाही आहे. बँक बुडत आहे. 1 कोटी रुपये तुमचे बँकमध्ये पडलेले आहे, सहकारी बँकमध्ये. मिळणार काय तुम्हाला? तर RBIने सांगितलं की हो आम्ही इन्शुरन्स करून ठेवलेले आहे तुमच्या पैशाचा. तुमचे 50 लाख असू द्या, 1 कोटी असू द्या, मिळणार किती तुम्हाला? 5 लाख. 5 लाख म्हणजे पैसे तुमचे, तुमच्या आयुष्यभरची कमाई. एक काही दिवसापूर्वी एक बँक बुडाली. एका माणूस माझ्याकडे आला आणि ज्या प्रकारे ते रडत होता, त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. विनंती करत होता की साहेब 5 लाख रुपये ते देत आहे, मी कसं करू त्याच्यामध्ये लग्न? 1 कोटी रुपये होते त्याचे. कोणत्याही बापाची इच्छा असेल की माझी मुलीचं लग्न मला चांगल्या प्रकारे करायचं आहे, फक्त 5 लाख रुपये. मग मी निर्णय घेतलं की मी हायकोर्टामध्ये जाईल आणि पुन्हा आदर्शच्या संदर्भात जेव्हा मी पेटिशन तयार केलं तेच प्रक्रिया असतं. ते रजिस्ट्रार समोर जायचं, इंटरव्ह्यू द्यायचं,
मग ते समाधानी झाल्यानंतर तुम्हाला परवानगी देण्यात येतं की तुम्ही स्वतः लढणार किंवा दुसऱ्याला लढण्यासाठी वकिलाला नेमणार आहे तुम्ही. मी जेव्हा रजिस्ट्रारकडे गेलं तर ते रजिस्ट्रारने माझ्याकडे बघितलं आणि एकही प्रश्न त्यांनी मला विचारला नाही आणि त्यांनी फक्त मला इतकं सांगितलं कि इम्तियाज भाई, आप जो गरीबों के लिए लड़ रहे हैं, हम पेपर में और टीवी के ऊपर देखते हैं, हमारी तरफ से इजाजत है ये केस आप लड़िएगा. पहिला केस, पहिली हिअरिंग झाली, दुसरी हिअरिंग झाली. 10 तारखेला एक हिअरिंग होती आणि त्या हिअरिंग मध्ये जे सहकारी बँक, सहकारी पतसंस्था त्याच्या संदर्भात कोर्टाने सरकारी वकिलाला आदेशित केले होते की तुम्ही सांगा आम्हाला हे लोकांचा पैसा बुडाल्यानंतर सरकारचा काय रोल असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा काय रोल असतं, की असंच कोणी उभे राहणार, पतसंस्था काढणार, गोरगरीब लोकांचे पैसे लुटणार आणि मग जेलमध्ये जाऊन बसणार किंवा विदेशात पळून जाय, त्याचा हे लोकांना फायदा काय नाही. कोणी जेलमध्ये गेला तर तुमची इच्छा काय आहे की तुमचा पैसा तुम्हाला परत पाहिजे. अनेक असे पतसंस्था आहे की ज्यांचे डायरेक्टर, ज्यांचे चेअरमॅन पळून गेलेले आहे विदेशात, सब भाग गए. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की पुन्हा मी जे वकील म्हणून उभे राहिलेले आहे. मैडम, कोमल मैडम, आप नाराज मत होइएगा. आप ये ना बोले ये तो खुद ही खड़े हो जा रहा लड़ने के लिए, तो फिर मैं क्या करूंगी करके उसमें. आपकी लड़ाई जो है और मेरी लड़ाई हाईकोर्ट के अंदर इस बात के लिए है कि हमारी दोनों की कोशिश यही रहनी चाहिए. और मुझे मालूम है कि आपका ट्रैक रिकॉर्ड, एक गोष्ट सांगू इच्छितो. मॅडमने मी असंच नाही आहे की किसी ने कहा मेरे को कि ये बहुत अच्छे वकील है तो इनको लगा लेते हैं करके. मी मॅडमचं सगळं रिकॉर्ड तपासलं, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काय होतं, किती अशा प्रकारचे केसेस त्यांनी फाईट केलं. मला हेही माहीत पडलं की कोणकोणत्या केसेसमध्ये मॅडमवर कशा प्रकारचा दबाव होता. तरी सुद्धा मैडम ने बिल्कुल किसी तरह का कोई कॉम्प्रोमाइज नहीं किया. तब जाकर हमने ये कहा कि नहीं, अगर हमारा केस अगर कोई लड़ेगा, आणि याचा निर्णय मी नहीं घेतलं, इसमें मेरा कोई योगदान नहीं. यही कमिटी के लोग थे. आम्ही 3 वकिलांना आयडेंटिफाय केलं होतं मुंबईमध्ये आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिघांना भेटा, तिघांशी बोला, तिघं चांगले आहे. मग हे सगळे लोक तुमचे कमिटीचे जे मेंबर्स होते ते मुंबईला गेले. भेटल्यानंतर त्यांनी तिथूनच मला फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की सर, हमने बात किए, हमको समझ में आया, यही मैडम को फाइनल करना है. और इतना जैसा किसी ने बताया है, नाम कोमल रहने से हर कोई कोमल रहता है ऐसा नहीं है. जब लड़ने के लिए कोर्ट में खड़े रहते हैं तो वो झांसी की रानी का रूप अदा करके खड़े रहते हैं, उसके अंदर तलवार लेकर खड़े रहते हैं. तो मेरा आप सभी लोगों से ये कहना है कि 10 तारीख की हमारी डेट थी. बहुतेक हे आचारसंहिता असल्यामुळे माझी जे 2-3 PILची डेट होती, एक 10 तारखेला होती, एक 12 तारखेला होती मेडिकलची जनहित याचिकाची. ते दोघंही डेट्स पुढे ढकलण्यात आलेलं आहे. पण एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये मी उभे राहून जेव्हा हे सांगत होतो की साहेब, MPIDचे जे प्रपोजल्स आहेत, MPIDचे प्रपोजल्स काय असतं की ज्या डायरेक्टर्सनी, ज्या चेअरमॅननी एक तर हे प्रॉपर्टी होती जे त्यांनी आपल्या पतसंस्थेच्या नावाने खरेदी केली होती, ते पतसंस्थेची प्रॉपर्टी. आणि दुसरी जे प्रॉपर्टी
जे एमपीआयडी मध्ये येतं, ती एमपीआयडीची प्रॉपर्टी कोणती, तर ते तुमचे पैसे घेऊन ते आपले मानकापे साहेबांनी आपली स्वतःची जे प्रॉपर्टी उभी केली होती, मोठे मोठे बंगले, फार्म हाऊस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्यांच्या स्वतःच्या नावाने, पैसे कोणाचे, तुमचे पैसे. तर त्याचे प्रपोजल जेव्हा इकडच्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर किंवा जे पोलीस अधिकारी आहे ते सगळं प्रपोजल तयार करतात आणि ते सगळं प्रपोजल तयार करून त्यांच्या 2 प्रती, एक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येतं आणि दुसरा एडिशनल डायरेक्टर जनरल एडीजी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, एडीजीला मॅडम काय म्हणतात, अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्रातले अतिरिक्त पोलीस महासंचालक जे सगळे मोठे महाराष्ट्राचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात येते आणि ते त्याचं सँक्शन देतं. मला हे सांगण्यात आलं होतं की अनेक असे पतसंस्थाचे प्रपोजल्स महाराष्ट्रातून तिथे गेल्यानंतर अनेक वर्ष तिथेच पडत राहते, ते त्याला सँक्शनच मिळत नाही. मग मी कोर्टाला सांगितलं की आपण एडीजी अतिरिक्त पोलीस महासंचालक त्यांच्याकडून एक अहवाल मागा की महाराष्ट्रातून किती पतसंस्थांचे किती प्रपोजल, किती प्रस्ताव आपल्याकडे कधीपासून प्रलंबित आहे याचा अहवाल आम्हाला सादर करा. मग सरकारी वकिलांनी सांगितलं की सर आपण पोलीस कमिशनरांना याच्यामध्ये पार्टी केली, मी विरोध केला आणि मी सांगितलं की नाही, पोलीस कमिशनर फक्त एका शहराचा असतं, एडीजी अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्राचा आहे, त्याला आपण पार्टी करा आणि त्याच्याकडून अहवाल मागवा. त्याचा परिणाम काय झालं की जे अनेक प्रपोजल तुमच्या अगोदर 2-2, 3-3 वर्षापासून तिथे पडलेले आहे, कोर्टाने जेव्हा त्याला पार्टी केले तर त्याच्या 5 दिवसामध्ये मला मुंबईहून फोन आला की अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी आदर्शचा जे प्रस्ताव आहे ते पास केलेला आहे. 5 दिवस लागले फक्त. मी जेव्हा त्या ऑर्डरची कॉपी आपल्याला देईल तर तुम्हाला कळेल की कोणत्या दिवशी कोर्टामध्ये मी हे मुद्दा प्रस्तुत केला होता आणि 5 दिवसात मग मी त्याची कॉपी मागवली. मंत्रालयामध्ये एक जोशी मॅडम आहे, टेबल नंबर 15 वर बसलेली, त्यांना फोन केलं. त्यांनी सांगितलं की आमचं आदर्श प्रपोजल आलेला आहे पण अजून एक प्रस्ताव आम्हाला यायचा आहे. ते कुठला प्रस्ताव आता मला माहित नाही होतं. तिने म्हटलं की नाही, 2 प्रस्तावची प्रत देण्यात येतं, एक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दुसरा जिल्हाधिकाऱ्यांना. तर ते जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. जोपर्यंत ते येत नाही आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही. त्याच वेळी मी माझ्या ऑफिसवरून निघालो, कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब मी आता इथून जाणार नाही जोपर्यंत तुम्ही हे आदर्शचा प्रस्ताव आत्ताचा आता तुम्ही पाठवणार नाही. कलेक्टर साहेबांनी खूप चांगलं कॉपरेट केलं. नवीन कलेक्टर साहेब आलेले आहे आणि त्याच दिवशी तिथे बसून ते प्रस्ताव मी मंत्रालयाला पाठवलं. दुसऱ्या दिवशी जोशी मॅडमला फोन केलं. तिने सांगितलं हो सर प्रस्ताव दोघं आलेले आहे, आता त्याचं नोटिफिकेशन. आणि नोटिफिकेशन म्हणजे काय आहे की मानकापे साहेब, आदरणीय मानकापे साहेब ज्याच्यावर विश्वास ठेवून कोणी 10 लाख, कोणी 20 लाख, कोणी 50 लाख, ही आमची बहीण ही कोण आहे माहित आहे. जेव्हा आपण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेलो होतो तर सर्वप्रथम गेटवर उडी मारणारी तुम्ही तिच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. पण विचार करा ही महिन्याचे किती पैसे अडकलेले आहेत. विश्वास तुम्हाला बसणार नाही, विश्वास तुम्हाला बसणार नाही.
फक्त 8,500 रुपये. विचार करा तुम्ही, 8,500 रुपयासाठी त्या गेटवर उभे राहून पोलिसांची धक्काबुक्की सुरू होती. एक महिला आपल्या 8,500 रुपयासाठी कशा तळमळीने ती गेटवर चढली होती. टीव्हीवर बघितल्यानंतर मलाही हे होतं की हे महिलेला, मलाही हे विचारायचं होतं की ते महिलेचे किती पैसे अडकलेले आहेत. मलाही विश्वास बसला नाही, आजही बसत नाही की 8,500 रुपयासाठी कशा तुमच्यासोबत मी पण चढलो होतो त्या गेटवर. सगळं आयुष्यभरची कमाई, कष्टाची कमाई काय तरकारी विकणार आहे का? भाजीपाला विकून आपली कष्टाची कमाई, जीवनभर आयुष्यभरची कमाई त्या बँकेमध्ये ठेवती, ती पतसंस्थामध्ये ठेवती आणि एका दिवशी त्याला सांगण्यात येतं की तुझे पैसे गेले, बुडाले, आता मिळणार नाही. कोण या बाईसाठी उभे राहणार होतं? कौन हिच्यासाठी? लेकिन मैंने कहा था कि इस बाई का बेटा बनकर इम्तियाज जलील खड़े रहेगा. इसके लिए किसी का भाई बनकर खड़े रहूंगा, किसी का दोस्त बनकर खड़े रहूंगा. माझ्यावर हे खूप दबाव आले होते. आणि पुन्हा सांगतो, काय आहे नाव आपलं? कोणत्या गावाचे? चिल्लोड. अभी मेरे को बोलती है कि सर मैं तुम्हारे लिए गांव गांव जाऊंगी और वोट मांगूंगी करके. मला नाही, मला फक्त तुझा आशीर्वाद राहू द्या. सत्कार करिए. सावित्रीबाई. बम किसके पैर पर फूटा था? इधर आइए. कुठे राहते? बाजार सावंगी. तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर मला द्या. ज्या दिवशी आपण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते, काय कारण होतं की गेट लावण्याचं? अधिकारी कोणासाठी बसतो तिथे? कारण एसी मध्ये बसण्यासाठी तुमची नियुक्ती करण्यात येतं की तुम्ही एसी मध्ये बसणार आणि हे लोकांचे कष्टाचे जे पैसे आहे, त्यांच्या हक्काचे जे पैसे आहे, त्या दिवशी जेव्हा गेटवर सगळे लोक उभे होते, मग पोलिसांची का आवश्यकता होती की तिथे टिअर गॅस सोडण्याची, आसू गॅस सोडण्याची? ही महिलेला तिच्या पायावर फोडण्यात आलं होतं, जखम झाले होते तिच्या पायावर. मी दुसऱ्या दिवशी तिचे फोटो बघितले. काय आतंकी होते हे? काय दहशतगर्द होते? काय चोर होते का? कोणताही कारण नाही. नियम आहे की टिअर गॅस फोडताना, आसू गॅस फोडताना समोरच्या भीडकडे, समोरच्या लोकांच्या हातात काठी असेल, लाठी असेल, दगड असेल आणि ते पोलिसांच्या जीवाची धोका आहे म्हणून नियम आहे. त्याच्यानंतर कुणाच्याही हातात लाठी नाही, कुणाच्याही हातात काठी नाही, दगड नाही. कशासाठी जात होते आम्ही? की विभागीय आयुक्तांनी यायचं आणि सगळ्यांसमोर सांगायचं की सरकार याच्या बाबतीत काय करणार आहे, काय नाही करणार आहे. मॅडम काय नाव आहे आपलं? सुशीला. दरम्यान छोटे मोठे जखम होते रहते हैं असे. तर बघा एक मानसिकता कशी आहे. सगळं गोरगरीब लोक, सगळ्यांना माहित आहे. मी सगळ्या पोलिसांना दोष देत नाही. अनेक असे महिला पोलीसवाले तिथे उभे होते.
वो खामोशी में मुझे कह रहे थे कि सर हमको भी बहुत बुरा लग रहा है, आप जो लड़ रहे हैं सर लड़िए इन लोगों के लिए, पण आंसू गॅस सोडणं. म्हाताऱ्या 80, 85, 90 वर्षाची महिला तिथे उभी होती. टिअर गॅस सोडल्यानंतर साहेब म्हणते की मी बाहेर येणार नाही, मी बाहेर येणार नाही या लोकांना भेटायला. किती तास आपण बसले, किती तास बसल्यानंतर मी मुख्य सचिव महाराष्ट्र सरकारला फोन केलं. ते म्हटलं की इम्तियाज भाई आपको तो मालूम है कायदा है, वो ऑफिसर बाहर नहीं आ सकता है, नियम है. मी म्हटलं हे जे लोक पैसे खात होते हे गोरगरिबांचे, ते पैसे का नियमाप्रमाणे खात होते का? मी डीजी साहेबांना फोन केलं. नाही साहेब नियम सांगतं की ते अधिकारी बाहेर लोकांना येऊन भेटणार नाही, तुम्ही एक 5 लोकांना घेऊन जा आत आणि तेथे बोलवा. पण इकडच्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर यायला तयार नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं कि ते मला ओळखत नहीं, अगर वो रात भर बैठेगा तो मैं भी रात भर बैठूंगा, लेकिन उसको बाहर तो लाके रहूंगा, मैं बाहर तो आना पड़ेगा. 3 तास 4 तासानंतर आल्यानंतर काय आम्ही निवेदन देणार होतो आणि कशाला बंद कमऱ्यामध्ये. आज कोणी मला म्हटले असते कि बंद कमरे में क्या आपकी बात हुई. म्हटलं काही नाही, जे बोलायचं आहे हे सगळ्यांसमोर बोला. जे ठेवीदारांच्या पैशासाठी मी लढत आहे त्यांच्या समोर बोला. पण आज एमपीआयडीचा आपला प्रपोजल पास झालेला आहे, आपल्याला वकील अपॉइंट करण्यात आलेला आहे. आपली जे कारवाई आहे ते जे ऑप्शनचा प्रोसेस जे आहे त्याच्यासाठी ही कोर्टाने हे सांगितलेले आहे आणि मीही कोर्टाला सांगितलेलं आहे. आपले काही प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित होते की मी कोर्टाला हे सांगितलं की आपल्याकडे 2 कोटी 5 कोटी 10 कोटी जे काही आलं असेल त्याचा आपण कशा डिस्ट्रीब्युशन करता येईल. जे ठेवीदार आहे कमीत कमी त्यांना हप्त्याप्रमाणे काहीतरी आपण त्याची सुरुवात करायला पाहिजे. आपण हे वाट बघू नका की आपल्याकडे 50 कोटी रुपये आले तरच आपण आता लोकांना बोलवणार आहे. तुमच्याकडे 2 कोटी 5 कोटी 10 कोटी जे आले तर त्याच्या डिस्ट्रीब्युशन कोर्टाने सरकारी वकिलाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला लेखीमध्ये सांगा की जे पैसे आले किती लोकांना कशा डिस्ट्रीब्यूट करता येईल, त्याच्या बाबतीत तुम्ही आम्हाला अहवाल द्या. पण हे अहवाल 10 तारखेला येणार होतं. कोर्टाने त्याची तारीख पुढे ढकललेली आहे. आता बहुतेक काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्याला तारीख देतील. मग एक गोष्ट खरी आहे की हे जे प्रॉपर्टीज जे कोणीही घ्यायला तयार नाही होते, आज तेही प्रॉपर्टीज विकायला सुरुवात झालेली आहे. आणि एमपीआयडीचे जे प्रॉपर्टीज आहे ते इतके चांगले चांगले प्रॉपर्टीज आहे. त्याचं ते बंगला आहे ना ते सिडकोमध्ये N6 मध्ये, असे त्याचे 55 कोटी रुपयाचे प्रस्ताव पहिल्या एमपीआयडी मध्ये 55 कोटी रुपयाचे प्रस्ताव पहिल्या एमपीआयडी मध्ये ते आलेले आहे. त्याच्या ऑप्शनचे प्रोसेस आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, एकदा ती ऑप्शनची प्रक्रिया सुरू झाली एमपीआयडीचा तर अनेक असे आहे. एक डॉक्टर मला भेटला होता कि सर वो ऑप्शन कब होने वाला है, वो बिल्डिंग मुझे लेने का है. मैं बोला ले ले भाई, जल्दी से ले ले, जल्दी ले ले, तेरी मदद करता हूं मैं, तेरे को लेना है तो तू पैसे देगा तो ये लोगों को पैसे मिलेंगे करके. पुन्हा आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो मी, जे लोकांना आपल्या मनामध्ये अशी शंका इतकीही असेल की आपले पैसे मिळणार का नाही मिळणार, तर तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा बेटा, तुमचा खासदार या नात्याने हे सांगतो की तुमचा एक एक पैसा परत आणण्याची जबाबदारी इम्तियाज जलीलची आहे.
फक्त एक सिस्टमच्या विरोधात आपण लढत आहे आणि अशा भ्रष्ट सिस्टम की ज्याच्यामध्ये मंत्रीपासून तर खालच्या चपरासीपर्यंत सगळे लोक तुमच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना पैसा मिळाला, त्यांचं काम चालतं. लेकिन एक बात, किसी को कभी सपने में भी मानकापे ने नहीं सोचा होगा कि मेरा परिवार जेल में जाकर बैठेगा. बड़े बड़े मलकापूर जैसी बैंक, नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे ना, मग हे मानकापे जाऊ शकतं तर ते मलकापूरच्या संचेती कशा बाहेर फिरत आहे. मग ते दुसरे पतसंस्था बीडच्या एक साहेब आहे, भारतीय जनता पार्टीने त्याला सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि आता मला सांगण्यात येत आहे की असे अनेक पतसंस्था आणि बँकाचे चेअरमॅन आणि डायरेक्टर्स आहे ज्यांनी हे ठाण मांडलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे खासदार पुन्हा निवडून येऊ नये. कारण त्यांना माहीत आहे की पुन्हा निवडून आला तर जे जागा मी मानकापेला दाखवली ती जागा तुमची त्यांच्यासाठीही हर्सुलमध्ये दाखवणार आहे. तुमच्यासारखेच लोक आहे, गोरगरीब लोक, बीडचे, उस्मानाबादचे, लातूरचे, कशाला मला फोन करतात. तिथे खासदार नाही आहे, तिथे आमदार नाही आहे, मलकापूरला मोठे तुमचे नेते नाही आहे, कशाला ते मला फोन करतात. कारण त्यांना माहीत आहे कोणीतरी आहे जे आहे गोरगरिबांसाठी उभे राहणार आहे, लढणार आहे. बस जाते आते इतना कहना चाहूंगा कि जिस दिन डिविजनल कमिश्नर ऑफिस के ऊपर गेट के ऊपर चढ़े थे, पुलिस की धक्का बुक्की, आंसू गैस चल रहे थे, मलाही काही त्रास झाला होता आणि आजही ते त्रास मला, माझी फिजिओथेरपी आता सुरू आहे. मला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. गज्जूभाई आले होते मला भेटायला. मी कोणालाही सांगितलं नाही होतं, पर मुझे मालूम था कि ये मेरी तकलीफ जो है ये इनकी तकलीफों से बहुत छोटी तकलीफ है. जो तकलीफ ये लोग सह रहे हैं उसके मुकाबले में मेरी तकलीफ कुछ भी नहीं है. मेरे परिवार में मेरी बहनों ने मुझसे कहा कि इतना क्यों करते हो, कि अपनी जान जोखिम में डालना, अगर वहां पर कुछ हो जाता तो क्या होता. मैंने कहा कि मुझे कुछ नहीं होने वाला, क्योंकि इतने सारे लोगों का आशीर्वाद और इतने सारे लोगों की दुआएं मेरे साथ में है, तो मुझे कुछ नहीं होने वाला. मी आपल्या पुन्हा आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि समजा राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे. 1 महिना राहिलेला आहे. माझी चिंता फक्त हेच आहे की या जिल्ह्याच्या राजनीतीचा एक इतिहास आहे की निवडणूक आली की जाती, धर्म याच नावाने निवडणूक लढायचं. मग मला मुसलमान करण्यात येईल, माझा संबंध काय कोणी निजामाशी, कुणाचा संबंध माझ्या कुणाशीही जोडण्यात येईल. मी आपल्याला एक गवाही देतो की इम्तियाज जलील उद्या खासदार आहे किंवा नाही आहे, मी तुमच्या सोबत त्याच ताकदीने मी लढाई करणार आहे तुमच्यासाठी आणि त्याच ताकदीने तुमच्या सोबत राहणार आहे. आणि जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही, इतकी गवाही देतो, देशामध्ये हे पहिला उदाहरण असेल की एका पतसंस्था कोट्यवधी रुपये लोकांचे बुडाले आणि एक पैसा परत आदर्श ठेवीदारांना मिळतील. हे देशामध्ये पहिली अशी उदाहरण असणार आहे. याच्यासाठी फक्त आपला आशीर्वाद, आपला साथ, आपली ताकद पाहिजे. आणि आज इथपर्यंत आपण जे आलेले आहे, जसा कोमल मैडम ने सांगितलं कि मैं आपका यह आंदोलन टीवी के ऊपर देख रही, त्या मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनी, त्या हायकोर्टाचे रजिस्ट्रारनी मला हे सांगितलं होतं की साहब आप लढिए, आप गरीबों के लिए लढ रहे. जेव्हा जेव्हा मी बोलवले तुम्ही आलं. मला माहित नाही सुरुवाती
ला तुम्हाला विश्वास होता का नाही होतो की आपले पैसे मिळणार बुडणार? कारण गावामध्येही अनेक लोक आपल्याला हे सांगायचे असेल, कहा मिळते हे पैसे, कुणाचे मिळाले होते, मिळणार का नाही मिळणार का? हे माझ्यावर तर हे पण आरोप करण्यात आला होता की मी राजनीतीसाठी हे करतो. अनेक असे नेते आहे, पुढारी आहे, कशाला इम्तियाज जलीलकडे? तुम्ही तर सत्तेमध्ये बसले होते, सत्ता तुमच्या हातात होती, राज्य सरकारमध्ये तुम्ही होतो, केंद्र सरकारमध्ये तुम्ही होतो. तुम्ही त्यांना विश्वास दिला असते, तुम्ही त्यांना धीर दिली असती तर बहुतेक हे इम्तियाज जलीलकडे आलेच नसते. पर तुम आए हैं मेरे पास, मैं तुमको खाली हाथ जाने नहीं दूंगा. बस इतना विश्वास जगाता हूं. पुन्हा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. शिरपूर कपूर आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली जे संस्कृती आहे, आपली जे परंपरा आहे, हिंदू मुस्लिम भाई भाई आपण सर्व सण एकत्र साजरे करतात. या कार्यक्रमानंतर वरती शीरखुर्माचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, तर कोणीही शीरखुर्म्याचा स्वाद घेऊन जाऊ नका. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.